महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची आहे थेट नाशिकमधून। राज्य सरकारकडून नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे। 2026च्या डिसेंबर ते 2027च्या जानेवारी महिन्यामध्ये हा सिंहस्थ कुंभमेळा असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेतली आहे। कुंभमेळ्यातली वाहतूक व्यवस्था, गर्दीचं नियोजन, साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचं शुद्धीकरण, पायाभूत सुविधा या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या धार्मिक कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिकला धार्मिक हब देखील बनवलं जाणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर काशीच्या धर्तीवरती नाशिकमध्ये आता गोदा आरती सुद्धा सुरू झालेली आहे आणि आता आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती उपाययोजना करण्यास सुद्धा प्रशासनाने सुरुवात केली आहे। काय सूचना या संदर्भात देण्यात आल्या बघूयात। साधुग्रामसाठी जमीन संपादित करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। भाविकांसाठी 10 हेलिपॅड सुद्धा तयार करण्याच्या सूचना आहेत। इगतपुरी त्र्यंबकेश्वर रस्ता 4 पदरी करावा। नाशिक रोड या ठिकाणी येणारे सर्व रस्ते अद्ययावत करावे। प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षा आणि उपाययोजना राबवाव्या।